भोकर येथील मुस्लिम समाजाचे मुबीन खान इनामदार यांना प्रत्येक समाज मानणारा आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजाचा नगर अध्यक्ष कोण अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये पण चालली होती। एकीकडे भोकर मतदारसंघ हे अशोकराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे। निवडणुकीमध्ये त्यांना अनेक वेळा मुस्लिम समाजाने निवडून दिलेला आहे। मात्र मुबीन खान इनामदार जसं MIM पक्षामध्ये प्रवेश केले याच्यानंतर जे राजकारणचा दृष्टिकोन झाला एक वेगळी वळण झालेली आहे। त्या संदर्भामध्ये जे उमेदवार आहेत MIM पक्षाचे नगर अध्यक्षचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण विचारू की काय अचानक यांनी एका रात्रीमध्ये असा निर्णय घेतला की त्या मुस्लिम समाजाला कितीपर्यंत ते एक चांगलं ठरणार आहे का येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाचा हे होणार आहे। सर काय देखिए, भोकर शहर में मुसलमान बड़ी अक्सरियत में रहते हैं और मुसलमान हमेशा दीगर सेकुलर पार्टियां जो अपने आप को सेकुलर कहती हैं उनका सपोर्ट करती आई हैं। जब मुसलमानों की हिस्सेदारी की बात आती है तब ये पार्टियां किनारा कश हो जाती हैं। और नकीब मिल्लत अलहाज बैरिस्टर असदुद्दीन अवीसी साहब की शख्सियत से मुतासिर होकर मैंने MIM ज्वाइन किया है और MIM के यहाँ दीगर उम्मीदवार भी है। हम पूरी कोशिश करेंगे और हम तन मन धन के साथ पूरी जांबाजी के साथ मेहनत करेंगे और इंशाअल्लाह ताला मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बल्दिया भोकर पर अपना परचम लहराएगी। बिहार मध्ये जे निवडणूक झालेले आहेत त्या निवडणुकीचा कुठेतरी भोकर शहरामध्ये चित्र दिसणार आहेत का? बिल्कुल बिल्कुल। देखो, बिहार के अंदर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने महागठबंधन से कहा था कि आप सिर्फ हमें 6 सीट दीजिए, मगर महागठबंधन RJD कांग्रेस तमाम पार्टियों का जो है अहंकार था, घमंड था, तकब्बुर था, वो जो है खाक में मिल गया और बिहार की जनता ने बतला दी कि इंसाफ क्या होता है। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को 5 सीट देकर पूरी दुनिया को बतला दी कि मजलिस का इंसाफ क्या है। भोकर नगर परिषद गेल्या अनेक वर्षापासून एक चर्चेत आहे की भोकर नगर परिषद एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। आपण निवडून आल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कोणते पाऊल उचलणार आहे त्या संदर्भात? भ्रष्टाचार मुक्त करेंगे और नगर परिषद भोकर की जो जिम्मेदारियां हैं वो आम जनता तक पहुंचाएंगे। भोकर शहरामध्ये MIM पक्षाचा वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चालला आहे। मात्र लोकांकडे एक अशी चर्चा चालू आहे की भोकर शहरामध्ये MIM पक्षाने नगरसेवक दावेदारसाठी फक्त 4 ते 5 उम्मीदवार का दिले? अभी अगर कोई उम्मीदवार आता है तो हम तैयार हैं, यहाँ की टीम पूरी तैयार है। निवडणुकी संदर्भामध्ये जे काही अपडेट असेल आम्ही माझे आवाज न्यूज चॅनल संदर्भात आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे प्रत्येक समाजामध्ये वर्चस्व असणारे मुबीन खान इनामदार हे निवडून येईल हे आम्ही अपेक्षा करूया। धन्यवाद।